Zee 24 तास एक पाऊल पुढे। देशात पहिल्या क्रमांकाची शेखी मिरवणाऱ्या महाराष्ट्र शासनाची उद्योग वाढीसाठी मानसिकताच नाही अशी टीका अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केली आहे। निराशाजनक वातावरण असल्याने नाशिकमध्ये उद्योजकांनी चौफेर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। नाशिकमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टने उद्योजक विकासासाठी आयोजित केलेल्या चर्चेत ते बोलत होते। थेट संबंध आपल्या स्थानिक व्यवसायाशी कसा येतो हे समजावून सांगत त्यांनी उद्योजकांना कक्षा विस्तारण्याचं आवाहन केलं। ते दिसायला महाराष्ट्रात, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये राज्य सरकारात किंवा स्टेट ऑटोनॉमस बॉडीज मध्ये काम करत असतात, पण ह्या प्रत्येकाच्या मंथली पगाराचं बिल ते डीओपीटी ला पाठवतात आणि डीओपीटी राज्य सरकारांना पैसे रिएम्बर्स करते। नोकरी आणि चाकरीच्या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी आणि मराठी उद्योजकांच्या पायाभरणीसाठी नाशिकमध्ये सॅटरडे क्लब स्थापन करण्यात आलाय। या क्लबमध्ये मराठी उद्योजकांना अर्थकारण समजावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय। ॲक्च्युली मराठी उद्योजकांसाठीच बनलेला आहे आणि मराठी उद्योजकांनी आपापसात नेटवर्किंग करावं हाच एक मेन उद्देश आहे। एकमेका सहाय्य करू आणि अवघे होऊ श्रीमंत, एकमेकांचे हात धरून एकमेकांशी कनेक्टेड राहून आणि आपले आपापले व्यवसाय कसे जास्तीत जास्त वाढवता येतील हा उद्देश सॅटरडे क्लबचा आहे। राज्यातल्या औद्योगिक धोरणाची वाट लागत असताना आपण आपली वाट काढावी यासाठी उद्योजकांनी खंबीरपणे लढण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये सुरू झालेल्या उपक्रमानं उद्योजक निर्माण होण्यास